कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असं रंजन ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तर रंजन ठाकरे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागतच करू असं देखील आकाश छाजेड यांनी सांगितलंय। पाहूया सविस्तर बातमी। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे गेल्या वर्षभरापासून मध्य विधानसभामधून आमदारकीच्या उमेदवारीकरता प्रचार करतायत। मात्र ही जागा महायुती मित्रपक्ष असल्याने भाजपची जागा आहे। या जागेवर तब्बल 2 वेळेस आमदार देवयानी फरांदे या निवडून आले, परंतु या वर्षीच्या मतदारांचा सर्वे पाहता रंजन ठाकरे यांनी देखील आपले दंड थोपटले असून सरळ प्रचार सुरू केलाय। आणि या प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांनी नाशिक पुणे हायवे रोडवरील कृष्णा लॉन्स मध्ये मिसळ पार्टी आयोजित केली। या मिसळ पार्टीला सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांची हजेरी होती। काँग्रेसचे नेते शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी तर रंजन ठाकरे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देखील दिली आहे। निवडणुकीची उमेदवारी हे पक्ष श्रेष्ठीच ठरवतात। त्यामुळे मला आनंद आहे, जर रंजन ठाकरेंची इच्छा काँग्रेसमध्ये येण्याची असेल तर स्वागत आहे त्यांचं, यावं। परंतु उमेदवारीची प्रक्रिया ही पक्ष श्रेष्ठी ठरवतात आणि वरती जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही आहोत। हे विधानसभा क्षेत्र अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचं असल्याने येथे मागील वेळी काँग्रेसच्या वतीने हेमलता पाटील यांनी उमेदवारी केली होती। त्यामुळे आता ही जागा पुन्हा काँग्रेसला जाऊ शकते, या उद्देशाने आता महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते हे सुद्धा तयारी करतायत। त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे। असं असताना आज रंजन ठाकरे यांनी मिसळ पार्टी दिली आणि चर्चांना उधाण आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आमदारकी लढवणार अशी घोषणाच रंजन ठाकरे यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनी नेते मंडळी ज्यावेळेला नाशिकला अजितदादा पवारसाहेब आले किंवा तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आले, त्यावेळेला या ठिकाणी 2 मतदारसंघावर दावा केलेला होता आणि तो दावा मध्येचा सुद्धा या ठिकाणी कायम आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्या पद्धतीने आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जर मिळाली नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? आता आपण बघितलं की कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपण इतक्या 30 वर्षापासून या मतदारसंघामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात आणि हे काम करत असताना कुठलं तरी माध्यम एक पद महत्त्वाचं असतं, विधानसभेचं आहे, असं पद जर मिळालं तर आपण या मतदारसंघाचा अजून विकास करू शकतो, कार्यकर्त्यांची भावना आहे। आणि कार्यकर्त्यांचं तर म्हणणं असतं नेहमीच नेत्याला की तुम्ही संघर्ष करा, आम्ही बरोबर आहे। आज सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या टोकाला जाऊन संघर्ष करायचा असेल तर तो संघर्ष करावा, अशा प्रकारची भावना अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ही निवडणूक जागा मिळवण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी आपली सगळी तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे। एकूणच रंजन ठाकरे यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते माजी नगरसेवक आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी देखील असल्याने त्यांचा मित्रपरिवार हा मोठा आहे। मराठा समाजाचे असल्याने जातीच्या समीकरणाचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो। मध्य नाशिक विधानसभा क्षेत्रातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि ही जागा महायुतीतील राष्ट्रवादीला सुटेल अशी त्यांना अपेक्षा असली तरी ही जागा महायुतीतून नाही सुटली तर त्यांची आता महाविकास आघाडीतून देखील लढण्याची तयारी एकंदरीतच कालच्या मिसळ पार्टीतून दिसून आली। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रंजन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। रंजन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रंजन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रंजन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।